नमस्कार. आपल्याला आपल्या शाळेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा जर निकाल बघायचा आहे तर तो आपल्याला विनोबा ॲपवर कुठं बघता येईल आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. आपल्या मोबाईलच्या विनोबा ॲप साइन इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा होमपेज दिसतो. होमपेजच्या खाली आपल्याला 3 ऑप्शन दिसतात: TLM, टीचर स्टोरी, डायरी. तर आपल्याला डायरी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डायरी ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत वरच्या साईडला आपल्याला एक्झाम, माय पोस्ट आणि प्लान्स असे 3 ऑप्शन दिसतात. आपल्याला एक्झाम ह्या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे अनाऊन्स झालेले रिझल्ट आहे ते अशा प्रकारे दिसतात. तर आपल्याला जसा 18 जुलै 2024चा निकाल बघायचा आहे तर त्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक डिटेल दिसते की किती आपल्या शाळेमधून विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये बसले होते, तिथून विद्यार्थी उत्तीर्ण किती झाले आणि अनुत्तीर्ण किती झाले. जर मला माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा निकाल बघायचा असेल तर स्कूल स्टुडंट स्कोर ह्या चेकबॉक्सला मला क्लिक करायचं आहे आणि त्यावर ह्या बॉक्सवर आपल्याला आपली ईमेल आय डी लिहायची आहे. ज्या ईमेल आय डीवर आपल्याला तो एक्सेल शीट पाहिजे आहे रिझल्टची, ती ईमेल आय डी आपल्याला याच्यामध्ये दर्ज करावी लागते. दर्ज केल्यानंतर आपल्याला हा ईमेल जो लिहिलेला आहे त्या ईमेलवर क्लिक करायचा आहे. इमेजवर क्लिक केल्यावर वर रिपोर्ट सेंड सक्सेसफुली असा नावाचा एक पॉपअप विंडो येतो. तर ती रिपोर्ट आपल्या ईमेलवर गेली आहे. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या OMR शीट आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला सी स्कॅन इमेज असा नावाचा एक ऑप्शन आहे, यावर आपल्याला क्लिक करावा लागतो. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांचा रिझल्ट इथं बघता येतो, त्यांची नावं बघता येतात. त्यानंतर जर विद्यार्थी कुठं चुकलेला आहे, कुठला ओवेल करेक्ट भरलेला आहे किंवा कुठला त्यांच्या ऑप्शन करेक्ट आहे, या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये बघता येतो. ही शीट आपल्याला डाउनलोड पण करता येतो आणि डाउनलोड झालेली शीट आपल्याला विद्यार्थ्यांना पण शेअर करता येऊ शकते, ज्याने विद्यार्थी स्वतः त्यांचे चुका त्यांना समजतील आणि ते करेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. तर अशा प्रकारच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा इमेज इथं अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेचा निकाल बघता येतो. जी रिझल्ट शीट आपण विनोबा ॲपमधून ईमेलवर पाठवली होती ते इथं आलेली आहे. ती रिपोर्ट टिकलिंग्स इन्फो अशा नावाने दिसते आपल्याला आपल्या मेलबॉक्समध्ये आणि इथून आपल्याला तो मेल ऑन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला स्कूल स्टुडंट स्कोर हे शीट डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड झाल्यावर ती शीट आपल्याला आपल्या डिव्हाइसमध्ये मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ऑन करून घ्यायची आहे. इथं आपल्याला विद्यार्थ्यांचे रोल नंबर दिसतात. हे रोल नंबर आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांना किती गुण मिळालेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसतो. तर पेपर 2मध्ये 8व्या वर्गाच्या मुलांना 75 पैकी किती गुण मिळालेले आहेत प्रत्येक प्रश्नाला ते आपल्याला इथं दिसतात. तिथं टोटल किती त्यांनी बरोबर केले आहेत, चूक किती केले आहेत, ब्लँक किती आहेत आणि टोटल स्कोर किती आहे. जर आपल्याला फक्त रोल नंबर आणि स्कोर बघायचा असेल तर 1 ते 75 प्रश्नापर्यंत ते कॉलम सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांना डिलीट करून द्यायचे आहे. डिलीट केल्यानंतर आपल्याला रोल नंबर 1ला किती स्कोर मिळालेला आहे आणि रोल नंबर 2ला किती स्कोर मिळाला एवढा दिसतं. अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट बघता येतं.